कपमधल्या भारत पाकिस्तानच्या सामन्याची उत्सुकता जगभरातल्या क्रिकेट प्रेमींना लागली आहे, पण या मॅचवर पावसाचं सावट आहे आणि त्यामुळे या सामना दरम्यान जर पाऊस पडलाच तर फायदा कोणाला होणार बघूया हा स्पेशल रविवारच्या महामुकाबल्यावर पावसाचं सावट, भारत पाकिस्तान सामन्याला पावसाचं ग्रहण, सामना रद्द झाल्यास कुणाला फायदा। रविवारच्या भारत पाकिस्तान मधल्या महामुकाबल्याकडे सगळ्या जगाच्या नजरा लागल्यात, पण या हाय व्होल्टेज सामन्यालाही पावसाचं ग्रहण लागलंय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मँचेस्टर मध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे पावसाची शक्यता 50% आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरात पाऊस पडण्याचा अंदाज आहे। तसंच 16 जूनला म्हणजे सामन्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे। रविवारी सकाळी 9, 11 आणि दिवसभरात 3 वेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे। इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मँचेस्टर शहरात पडलाय। पण भारत पाक सामना रद्द झाला तरी भारतीय संघाला याचा फायदा होणार आहे। भारतानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरोधात चांगला विजय मिळवलाय, त्यामुळे भारतीय संघ सध्या 3ऱ्या क्रमांकावर आहे, तर न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे। सध्या वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे, त्यातील 6 सामने जिंकल्यास त्या संघांना थेट सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे। त्यात भारताचे केवळ 3 सामने झालेत। बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या 3 सामन्यात भारताचं पारडं जड असल्यानं भारताचा विजय जवळपास निश्चित आहे। पण पाकिस्तानची बाजू कमकुवत आहे। पाकिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे। त्यांना आतापर्यंत 2 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय, तर 1 सामना पावसामुळे रद्द झालाय। याचा फटका त्यांना बसू शकतो। 4 सामन्यात त्यांचे सध्या 3 गुण आहेत, त्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना रविवारचा सामना जिंकावाच लागेल। दरम्यान पावसामुळे आतापर्यंत 4 सामने रद्द झालेत, त्यामुळे क्रिकेट रसिक ICCवर चांगलेच संतापलेत। इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जात असताना हवामानाचा अंदाज नव्हता का, असा सवाल विचारला जातोय। खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ICCला टोमणा लगावलाय। त्यांनी ट्विटरवर म्हटलंय, वर्ल्ड कप भारतात शिफ्ट करा, आम्हाला पावसाची गरज आहे। एकंदरीतच वर्ल्ड कपची रंगत वाढत असताना पावसानं त्याचा बेरंग केल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।